हे आपण आंबे काढलेत, अलगद काढून घेतलेत. ते आपल्याला मिठात म्हणजे खारात टाकण्यासाठी आंबे आपण काढून घेतले आहेत. खारात कसे टाकतात त्याची पण आपण प्रोसेस बघू. आणि जवळजवळ 1 वर्षभर तरी टिकतात आरामात. थोडेसे तयार आंबे हवेत. हे बाई इकडे पण आहेत, ते पण काढून घेऊया आपण आता. आणि हा आपला कंपाऊंड आहे. कंपाऊंडमध्येच आंबे आहेत, तेच काढायचे. काही कलमाचे पण आहेत आणि रायवळी पण आहेत. पण यावेळेला कलमाचे आंबे काय आले नाहीत. रायवळी पण आहेत. रायवळीसुद्धा आडीला काढायच्यात आपल्याला. तर ते आडीलासुद्धा उतरवून घेऊया आणि थोडेसे खारात टाकायला. चल, बिया आहेत का अजून? 1-1, 2-2 बिया काय काय काजूखाली आहेत अजून. आणि हा बघा, हा रायवळी आंबा आहे पूर्ण. तो उतरायचा आहे आपल्याला, आडीसाठी उतरवायचं आहे. ह्याच्यावरती आहेत अजून खूप आलेत. चला आता पटापट उतरवून घेतो आम्ही. हा इथे पण खाल्लाय. हा बघूया पिकलाय का, कच्चा आहे. आणि हे बघा डिंगले किती आहेत. आता लगेच हात लावलं की बघा लगेच ॲक्टिव्ह होतात. फुल भरला आहे डिंगल्याने. आपण तयार नाही. इकडे बघा, इकडे पूर्ण घडच्या घड आहे, पण डिंगल्याने भरला आहे. आणि आपण इथे पण खाल्लाय. आपल्याला 1 आंबा इथे भेटलाय, तो पिक्का आहे. बाकी काय नाही. इथे पण घड आहे पूर्ण. एवढे आंबे आपण काढले आहेत. 2-3 पिक्के पण भेटलेत. पण ह्याच्या खाली डिंगले एवढे आहेत ना, डिंगल्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे उभं पण राहायला भेटत नाही. हे बघा, आता हा काढायला गेलो की ते ॲक्टिव्ह होतात लगेच. हातात पण येतात आहे. हे बघा, इथे पूर्ण घूड आहे. हे पण तयार आहे, पण ह्याच्यावरती डिंगले पण बघा किती आहेत. आपण एवढे आंबे काढलेत, उतरवलेत अलगद झिल्याने. आता हे आडीला घालायचे आहेत.
आणि अजून वरती आंबे आहेत थोडेफार, ते 2-3 दिवसांनी काढायला होतील, कारण डिंगळे खूप आहेत. सकाळचेच येऊन काढायला लागणार आहेत. खाली उभं पण राहून देत नाही, एवढे चावत आहेत. आता हे आपण जे रायवळी आंबे आणलेत त्याची आडी घालून घेऊया. बॉक्स आहे आपल्याकडे, बॉक्समध्ये खाली पेंडा टाकलेला आहे आणि वरती आता एक एक आंबे ठेवत जायचे. एक लेयर झाली. आता त्याच्यावरती पुन्हा थोडासा पेंडा टाकून घेऊया. तीन चार दिवसात पिकतील ना चांगले. हे वरचे पिकले की आपण आरे बघा कुठं फसलेलं केलं असेल तर बघा. ते हे सगळं अलगदच काढले, अलगदच काढलेले लागतात ना. काढले नाही हे आपण अलगद काढलेले आंबे आहेत, जे रायवळीचे आंबे आहेत. ते आपल्याला मिठात घालायचे आहेत, म्हणजे खारातले आंबे म्हणतो. जवळजवळ 1 वर्षभर तरी टिकतात आरामात. आणि इकडे धुवून घ्यायचे आहेत पहिले, त्यानंतर पुसायचे आहेत आणि मग नंतरला मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत. पाणी नाही टाकायचं, पाणी नाही टाकायचं, फक्त मीठ टाकायचं ना. हळद टाकायची, भरणी टाकायचे आंबे आणि वरून मीठ हळद टाकायची. हे दाखव बरं. तिकडे पाहिजे का आई दे मला, मी त्यांना दे. हा टोपा बिपा बघायचा. हे आपण जवळजवळ गेल्या वर्षी टाकलेले, ऑलमोस्ट 1 वर्षाचं झालंय आणि 1 वर्ष झालं तरी पण हळूहळू व्यवस्थित आहेत एकदम. अजून असे जवळजवळ 1 वर्ष आरामात टिकतात आणि मग हे नंतरला खायला पण खूप भारी लागतात. खारातले आंबे किंवा मग मिठातले आंबे पण म्हणतात. मस्त आहे अजून पण. आणि हे आता आपण साफ करून घेतलेत. हे आपण काल काढलेले आहेत, जे लगेच काढून टाकायचे असतात. कच्चेच आहेत, जास्त तयार पण नको, एकदम पण कवळे नको आहेत. तयार झालेले आंबे हवे. आणि ही काचेची बरणी आहे, तिच्यामध्ये टाकायचे. प्लास्टिकच्या पण बरणीमध्ये टाकले तरी पण चालतात ना. ही एक प्लास्टिकची बरणी घेतली, तिच्यामध्ये पण टाकायचे. हळद मीठ एवढंच टाकायचं, पाणी वगैरे काय टाकायचं नाही. त्याला पाणी सुटतो बरोबर. बस दे. एवढे आंबे टाकून झालेत. किती झालेत, किती टाकले? याच्यामध्ये 15 राहिलेत, तर ती एक राहिले आणि आणखी थोडेसे काढायचे आहेत, ते पण काढूया आंबे. इझी प्रोसेस आहे, एवढी काय मोठी हार्ड नाही गोष्ट, पण टिकतात पण चांगले.
आणि तुम्ही मग पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा थंडीमध्ये जवळजवळ एक वर्षभर तुम्ही खाऊ शकता आरामात. हे वर्ष झालेले आपल्याला अजून किती भारी आहेत बघा. जेवणाबरोबर खायला तर एक नंबर लागतात, त्याची कापं करून खायला. हा मीठ घेतलाय आणि इथे हळद आहे. आता मीठ टाकून घेऊया. आणि हळद टाकायची. पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. मिठाचं आणि मग मिठाचं पाणी होतं त्याच्यामध्येच ते मुरायला लागतात. हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते मुरतात व्यवस्थित. आणि मग त्यांना जी मुरल्याच्या नंतर त्याची मिठाची आणि हळदीची टेस्ट येते, त्यामुळेच एकदम भारी लागतात आणि टिकतात. जवळजवळ वर्षभर तर आरामात टिकतात. तर हे तुम्ही असे मिठातले आणि खारातले आंबे नक्की ट्राय करून बघा. आता आंब्यांचा सीझन पण संपत आलाय. त्याच्या आधी आम्ही हे वर्षासाठी आत्ताच बनवून ठेवले आणि हे आपले गेल्या वर्षी केलेले. हे छोट्या बरणीत आहे आणि इथे ही मोठी बरणी आहे काचेची. आता हा आपण एवढा मीठ टाकून घेतलाय. आणखी 2 ते 3 दिवसामध्ये आणखी थोडा मीठ आपल्याला पुन्हा ऍड करावं लागणार आहे. तर झाकणाचा व्यवस्थित लावून घेऊया. आता हे वर्षभर टिकणारे आंबे तयार झाले. कच्च्या आंब्याची चटणी बनवायची आहे. चटणीसाठी इकडे किसून आपण घेतलाय तो आंबा किसून घेतलाय, थोडासा खोबरा आंबा किसून घेतलाय, थोडासा खोबरा घेतलाय. जे आपण आंबे आणलेत मिठात टाकण्यासाठी त्याच्यातलेच काही आंबे आहेत ते आपण चटणीसाठी पण यूज करतोय. असं पिळायचं काम आंबट जास्त लागणार नाही. त्याचा आंबटपणा निघून जाण्यासाठी तो पाणी आहे आतमध्ये त्याचा रस तो काढून घ्यायचा ना, पिळून घ्यायचा, म्हणजे आंबट थोडासा कमी होतो. खोबरा, हां खोबरा आणि किसलेला आंबा. धणे घेतलेले आहेत आणि इकडे माजरं आहेत. थोडीशी लसूण 3-4 पाकळ्या. आणि मसाला घरी बनवलेला आपला मसाला आहे तो आहे. मीठ, आपण एक आंबा घेतलाय, थोडासा मोठ्या मीडियम साईजचा एक आंबा घेतलाय, तो किसून घेतलाय. आणि आपण ही चटणी जी करणार आहोत ती पाट्यावरतीच करणार आहोत, वाटून करणार आहोत. मिक्सरला पण होते पण मिक्सरला पातळ होणार, खूप जास्त बारीक होते, त्याच्यामुळे मिक्सरला शक्यतो करायची नाही, पाट्यावरतीच करायची. आणि पाट्यावरच्या चटणीला टेस्ट पण खूप छान असते. पहिला खोबरा आहे तो खोबरा वाटून घ्यायचा आहे, खोबरा आणि लसूण.
व्यवस्थित खोबरा पण आता चांगला वाटून बारीक झालाय. त्याच्यामध्ये आपण खोबरा आणि धने घातलेत, ते वाटून घेतलेत. त्याच्यानंतर मग आंबा आणि मग मसाला मीठ सगळं यूज करायचं. हा आता किसलेला आंबा आहे, थोडंसं मीठ आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे बारीक केल्याच्या नंतर तिखट मसाला, हे बारीक ह्याला वाटून घ्यायचं आहे पहिलं, त्याच्यानंतरला मग तिखट मसाला घालायचा आहे. आणि आता मसाला ॲड करून घेऊया. पाणी सुटतं ना, आंबा मिठायचं. पाणी आपण ह्याच्यात थोडा पण यूज नाही केला आहे, कारण आंबा आहे, आंब्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण असतं आणि मीठ घातलं आहे, त्याच्यामुळे पाणी याला सुटणार. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून नाही घ्यायचं आहे. चला, झाली आहे चटणी आणि कलर पण खूप छान आला आहे आणि टेस्टला पण खूप छान लागते. ही चटणी तुम्ही तांदळाची भाकरी असेल, नाचण्याची भाकरी असेल किंवा चपाती बरोबर खायला पण खूप भारी लागते आणि टिकते पण चांगली. आणि पाट्यावरच्या चटणीला टेस्ट पण खूप चांगली असते. नंतर खाऊन बघतोय. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता कच्च्या आंब्यांचा पण सीझन आहे, आंब्यांचा सीझन आहे, तर आंब्यापासून चटणी सुद्धा ट्राय करून बघा.